हॅलो. हा हा दादा नमस्कार. नमस्कार, बोला. मंगाशी फोन घ्या. विषय असा होता, पुरीचा मॅटर होता. म्हणजे बायको नांदत नाही ना, हा हा तर पोरगी पुण्यामध्ये होती. हा पाहुणे होती. पाहुणे त्या दाजीको 8 दिवस राहिली. बर दाजीकडून त्या पाहुणे गेली. ते पाहुणे 2 दिवसात पाहुणे होतं. आम्हाला माहितीच नाही कुठे गेली. ते पाहुणे सांगितलं बुवा कुठे गेली असं. त्यांचा एक मुलगा होता नातेवाईकामध्ये. बर त्या नातेवाईकाच्या मुलाची बायको पळून जायला अगोदर. हम्म तर त्यांनी त्या मुलीला आणि त्या मुलीच्या आईला पैशाचं आमिष दाखवलं वाटतं. पैशाचं आमिष, बंगले दाखवलं वाटतं. मग त्यांनी ते मुलीला आणि त्या पुरीच्या आईला गायब केलंय. पत्ताच लागून द्यायला कुठे काय असं पुण्यामध्ये. बर बर तुम्ही वा- proper कुठले? आम्ही नाशिक लासलगाव. नाशिक का? लासलगाव आपले सचिन सर माहिती त्यांचे आहे. रिलेटिव्ह आम्ही असं. हा. विषय असा आहे. हा का दादा. हॅलो. हा बोला बोला. म्हणलं पुरीचं वय ऑलरेडी 8 नाही 16 वर्ष असेल लग्न लावून द्यायला पुरीच्या मागं. आई वडिलांनी पैसे घेऊन आमच्याकडून 1.5 लाख 2 लाख रुपये गेले पुरीच्या आई वडिलांनी आमच्याकडून. बर विषय कुणाचा आहे? म्हणजे हा विषय कोणा तुमच्या मिसेसचा आहे की कुणाचा आहे? माझ्या मिसेस स्वतःच्या. तुमच्या मिसेस ना? हा आम्हाला 2 वर्ष लग्न होऊन होईल. 2 वर्ष लग्न होऊन बर आमची. हम्म तर बायको 6 महिन्यापासून गेली कारखान्यावर. ते आई बापा गेली. आई बापा राहिली 2-4 महिन्यानंतर. मग नंतर दाजी गेली. 2 महिने दाजी होती. बर मग ते आई म्हणजे सासू सासरे काहीतरी भांडण झालं वाटतं. कारखान्यावर राहतात ना ते. सासू सासरे भांडण झालं. सासू आली दाजी हम्म म्हणजे आमचे साडू मला मला माहिती आहे ते तुम्ही बोलले ते. तुमचं वय काय आहे? माझं 29. 29. मिसेसचं? तिथं 17 16.5 येईल. 16.5. हा 17 येईल 17. बर इतक्या लहान वयामध्ये लग्न केले का? हा त्याचे बापा पैसे दिले. आम्ही 2 लाख दिले. असं आम्हाला तर वय नाही दाखवलं त्यांनी. फक्त आम्हाला लग्न लावून दिलं. आम्हाला त्यांनी काही दाखवलं ठीक आधार आहे कार्ड दाखवलं. दादा, प्रत्येक गोष्टी पैशाने नाही घेता येत विकत. हा ऐका ना ते सोल्युशन म्हणून तुम्हाला फोन केला आम्ही. त्याच्यासाठी तुम्हाला फोन केला आम्ही. ते आम्हाला निकम नाही का निकम सचिन विकास निकम. ते ओळख नका मला दाखवू. तुम्ही इतक्या जणांची नावं सांगते. तुम्हाला कोणी मदत केली का? नाही केली ना? नाही गेली बरोबर. जो विषय आहे आपला तो विषय मला बोलायचा आहे. हा. मग तुमची वय जास्त असेल त्यामुळे काहीतरी नांदत नसेल. नाही त्याच्यामुळे असं नाही. विषय असा आहे की मुलीला बाहेर राहायची इच्छा. तिची बहीण आहे ना मोठी बहीण. हा ती पुण्याला राहते. तिच्या दोन्ही मामी आणि ती नगरला राहत्या. तिचा विषय काय फक्त बाहेर राहायचं. मला बाहेर घेऊन राहा मानावर एवढीच इच्छा फक्त. असं असा विषय आहे तिचा. बर मग आता कुणासोबत बोलू मी? मग आता तिच्या दाजीसोबत बोला ना तुम्ही. तिच्या दाजीसोबत. दाजी सोबत का? हा की मुलगी कुठे आहे असं ना? नाही दाजीला नाही माहिती. दाजी कोण जायला समाजच्या पाहुणे त्या समाजच्या पाहुणे आम्ही फोन पण केला. तर वर मग धमकी येतो. आम्ही तुमची केस करू. असं करू तसं करू. मग तेच आता तुमची मिसेस कुठे आहे ते त्यांना माहिती आहे असं बोलताय ना तुम्ही? हा त्या समाजच्या नाव नाही. त्या दाजी कोण त्या पाहुणे राहिले. ते पाहुणे आम्हाला म्हणते माहिती आमच्याकडे 2 दिवस राहिले. आणि ते आमच्याकडून कुठे गेले आम्हाला माहितीच नाही म्हणते. समोरचे पाहुणे म्हणते ते बरं ठीक नागाकोळी. आहे. तुमचं नाव सांगा मला. सुरेश शांताराम आंधळे. सुरेश हा आंधळे. अंधळे. आंधळे. अंधळे. आणि सांगा त्या दाजीचा नंबर. नाव सांगा नाव. सचिन जायबाई. सचिन जायबाई. जायबाय. हा बर जायबाई असं. बर त्या तुमच्या मिसेसचं नाव? तुझ्या वडिलांचं नाव सांगू का माझं सांगू? तुमच्या मिसेसचं नाव? प्रिया काकासाहेब विघ्ने. प्रिया वेगणे. हा काकासाहेब प्रिया विघ्ने. प्रिया वेगणे का? हा तिच्या आई पण गायब आहे. आई आणि भाऊ तिघं गायब आहे. असं बरं ठीक आहे. सांगा नंबर मला. त्याचा 67 म्हणजे दाजी नंबर सांगू ना? हा दाजीचा नंबर. हा 91 91 72 72 20 20 10 10 27. 27. चालेल ठीक आहे. बोलते तुम्हाला कॉल बॅक करते. दादा ऐक. हॅलो. हम्म तिचा दोन्ही मामाची इच्छा आहे पाठवायची. मावशीची इच्छा आहे. पण बैठक मारून बैठक 26 त्यांची 4 नातेवाईक आमचे 4 नातेवाईक काही तोडगा निघेल बुवा. ते नेमकी पळू राहिले एवढं रापत आहे. ते म्हणजे तोंड दाखवी ना आम्हाला असा विषय ते. बरोबर ठीक आहे. मग ते 26 त्यांचा पत्ता काढा बघते. एवढं काय मदत करा बघते. पत्ता काढायचा बाकी काही नाही असं. बरोबर ठीक आहे. बोलतोय मी. आणि पोर दाजी का नाही. पोर दाजी कोण ते पाहुणे दुसरे पाहुणे राहिले असं. बरोबर बोलतोय. चालेल करा रिप्लाय कॉल. सचिन जायबाई का? हा कोण?
मी विशाल गुजर बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यानं. हा बोला की. ते सुरेश आंधळे यांना ओळखता का तुम्ही? हो हो. कोण नातेवाईक आहेत ना तुमचे? हा साडूच लागतात. बरं ठीक आहे. त्यांचा कॉल आलता मला. काय विषय दादा, त्यांची मिसेज काय तुमच्याकडे आहे ना? नाही नाही आमच्याकडे नाही. मग कुठे? ती कुठे हेच मिळेल नाहीये, कारण की आमच्यापासून जी गेली का हम्म. ती काळभोरला गेली होती. कुठे? काळभोर पुण्यामध्ये काळभोर. कालबरू. दोन्ही काळभोर. हा. तर तिथून त्या पाहुण्यापाशी गेले तर ते पाहुणे सांगतच नाहीत की कुठे गेली काय गेली. ते म्हणजे आमच्यापाशी नाही आणि इथून गेले. मग आता जसं मला माहिती माझ्यापासून काळभोरला गेले, तसं ते समोरचे सांगत ना त्यांच्यापासून कुठे गेले म्हणून. मग मला सांगा, आता तुमच्यापासून तिकडे गेली हे तर तुम्हाला माहिती असेल ना? हा मला माहिती आहे ना. हा, मग तुमच्या पाहुण्याला कसं माहिती नाही ती कुठे गेली असं? त्यांना पाहुण्यांकडे माहिती असणार ना? मला सांगा, ऐका ना, त्या आंधळ्या पाहुण्याला मी बी सांगितलेलं की त्या दिवशी जायची त्या दिवशीच त्यांना फोन करून सांगितलं इथून काळभोरला गेलेत म्हणून. मग तेव्हा ते आले होते सगळं त्यांना माहिती आहे, त्यांना सांगितलेलं आहे मी काळभोरला गेली म्हणून. मग तिथून बर. कुठं गेले काय गेले आपल्याला सांगता येणार नाही ना. असं कसं काय? तुमच्या पाहुण्यांकडून कुठे नाही गेली ना, हे जर ते त्यांना माहिती नाही. असं केलं त्यांनी कॉन्टॅक्टच बंद केलंय. मी काय बोलतोय, हा बोला की. त्या मुलीचं वय किती होते? 16.5 काय 17च्या आसपास होते, बरोबर? हा 17 वर्षाच्या आसपास. हा, आणि तुमच्या पाहुण्यांचं वय? त्यांचं वय भरपूर असं मला वाटतंय 28 कडे असन. 28 का? बरं ठीक आहे. नाही तर कसं जास्त असतंय असू दादा, शकतो, पण आपण 28 सांगितलं समजा. नाही नाही, पण त्यांना ज्या गोष्टी आहेत ना त्या माहिती पाहिजे ना, त्यांनी सांगायला पाहिजे ना कुठे गेली काय गेली. उद्या कदाचित त्यांनी कंप्लेंट केली तर मग? हॅलो. हा बोला की. उद्या हा का? कदाचित त्यांनी कंप्लेंट केली तर यांना, तुमच्या पाहुण्याला जड जाईल ना. त्यांची लग्नाची बायको आहे ती. त्यांचा ऐका काय ना. विषय असेल ते बसून तुम्ही सॉल्व्ह करू शकता ना. काय कोण त्रास, आम कोणाचा त्रास कोणाला, कसं काय, ते सर्व गोष्टी बसून पार पडू शकतात ना. पण हे लपवालपवीचे धंदे करून काय भेटणार आहे सांग मला? काय भेटणार नाही, तेच आमचं बी म्हणणं तेच आहे की समोरासमोर बसून व्हावं. पण ते असा विषय झाला की ते आपल्याला दिसूनच यायला नेमकं कुठे आहेत आणि काय आहेत म्हणून. त्यांच्या आईबापाकडे नाही, म्हणजे तिच्या आईबापाकडे का समजा तिच्या आई संग गेलेली, तिच्या आईचा आणि आई, एक छोटा भाऊ आणि ती मुलगी, तिघ जण कुठे आहेत हे कोणालाच अजून कोणत्याच नातेवाईकाला, म्हणजे जे जवळचे नातेवाईक समजा तिच्या आईचे आई वडील आहेत त्यांच्याकडे नाही, भावाकडे नाही, बहिणीकडे नाही, आमच्याकडे नाही. समजा जीच काळभोरला गेली, फक्त त्या काळभोरच्या माणसाला माहिती आहे की कुठे आहे म्हणून. बर, मग ही इतकं मोठं रामायण घडण्या अगोदर हा. मग काहीतरी विषय असेल ना? विषय पहिलाच आहे, विषय लय मोठा आहे आमचा पहिला, कारण ती जायचं नाही म्हणत होती. म्हणजे तिच्या बळजबरीने लग्न करून दिले का? नाही नाही, बळजबरीने केलेलं नाही. आता हो का, लग्न कसं झालं हे मला बी सांगता येणार नाही, कारण मी फक्त डायरेक्ट लग्नाला गेलेलो आहे. बळजबरीने केलं म्हणजे विषय असा आहे की तिला विचारलं त्या टायमाला हा म्हणजे 2 वर्ष नांदली. अच्छा. 2 वर्ष नांदली, त्याच्यानंतर आली. त्याच्यानंतर येऊन काय म्हणते मला नांदायचं नाही. मग आता त्याच्याविषयी, आता समजा आपण त्याच्याविषयी बैठक घेतली, बाबा काय करायचं काय नाही. लय वेळेस हा विषय होत गेला की ठीक आहे म्हणलं, माझ्याकडे आणले मी. नंतर कारखान्यावर गेले आई वडील, 2-1 महिने माझ्याकडे होती. त्यांना पाहुण्याला फोन करून सांगितलं होतं माझ्याकडे आहे. ते म्हणले ठीक आहे राहून द्या तुमच्याकडे. जेच माझ्यापासून जायचं ठरवलं त्या दिवशी फोन केला, म्हणलं माझ्यापासून गेली, आता तुमचं तुम्ही बघा काय आहे तर. माझ्यापासून इथे काळभोरला गेली, तिथून तुम्हाला काय करायचं ते करू शकता. मग तिथून पुढे त्यांनी निर्णय घ्यायला सुरू केले तर. बरं, मी काय बोलतोय, तरी तुम्ही हम्म. कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. कसं आहे दादा माहिती आहे का, आता त्यांनी लग्न झालंय, सहमतीने झाले लग्न, बरोबर? हा बरोबर. संसार आहे, तिथे भांड्याला भांडा कुठे ना कुठे लागत असते, हे माहिती आहे तुम्हाला. ते तर चालूच असतं. हा. प्रत्येकाच्या घरी चालूच असतं. असं काय नाही की कोणताच याच्यात भांडण होत नाही, मग बरोबर असं. तुमच्या पाहुण्याला समजायला पाहिजे, दुसऱ्याची बायको, ऐकून घ्या ना, दुसऱ्याची बायको आपल्याला लपाछपी करून हे ते करून काय भेटणार आहे सांगा मला? जर त्या मुलीला नांदायचं नसेल तर तो पण विषय होऊ शकतोय, पण हे ते पण लपून काय विषय भेटणार आहे? मग तेच म्हणतो मी, समोरासमोर येऊन होऊन द्या ना, मिटा ना, तुम्ही क्लिअर करा ना, काय अडचण नाही ना. पण ते काय झालं माहिती का, आमची सासू म्हणणारी तीच नाहीये आणि आमचे सासरे सकट सापडे तर त्यांनी कंप्लेंट बी केलेली आहे. असं नाही की केली नाही म्हणून, गावाकडून कंप्लेंट केली त्यांनी. ते मुलगी आणि वाईफ ते मिसिंग टाकलेली कंप्लेंट, मिसिंग म्हणून. बर. आता आपण प्रयत्न मस्त केले सापडण्याचे, हे करण्याचे. आपल्याला काय अजून तेच पाहुणे आहे का त्यांना कधी मी बघितलेलं नाही.
आंधळे सगळं मी स्वतः गेलेलो आहे त्यांच्याकडे सापडायला. हम्म. माझ्यापासून गेल्यानंतर आंधळे पाहुणे माझ्याकडे आलते. आम्ही स्वतः गेलो ज्यांच्याकडे होते का हम्म. त्यांच्याकडे स्वतः गेलो, पण त्यांनी दुसरंच आमच्या एकट्या पोरी इथं आम्ही कंप्लीट करू असं आम्हाला हे केलं. तर आम्ही म्हणलो कशाला आता विनाकारण लोकांच्या दारात जाणं बी बरोबर नाही. आपल्याला प्रूफच नाही आपल्याकडे इथं, म्हणजे फिक्स इथं. आता ते म्हणतात त्यांना विचारलं म्हणजे गेले आमच्यापासून गेले 2 दिवस राहिले आणि गेले म्हणते. कुठे गेले ते हे सांगा ना. अरे पण दादा बरं तू कशी काय कंप्लेंट करतोय यार? त्या व्यक्तीची बायको गेले, लग्न केले त्याने सर्वांच्या साक्षीने, म्हणून तो शोध करतोय ना त्याचा. तू कसा काय उलट बोलतोय? कोण? तुमचं पाहुणं कोण कंप्लेंट करायला निघाले? नाही 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 नाही, अहो मिसिंग कंप्लीट केली ना, ते स्वतःची बायको बिको हरवली ते. हा मग कशा कार्य झालं नाही का? हा मिसिंग कंप्लीट केली ते सापडणार म्हणून. अच्छा. हम्म. बरं ठीक आहे, तुम्ही पण प्रयत्न करा. मला त्या मुलीचा फोटो पाठवून द्या. कसं आहे? एक त्यांच्याकडेच असेल ना फोटो, माझ्याकडे नाहीये. हा. त्या यांच्याकडेच फोटो आहे, आंधळे पाहुण्याकडे फोटो येतं. म्हणजे कसं आमच्या सर्व ग्रुपच्या कार्यकर्त्यांना वगैरे पाठवतोय. भेटले तर ठीक नाही का? हा ठीक आहे. नाही त्यांचा मला फोन आलता, तर मी काय म्हणलो ठीक आहे, त्यांनी सांगितलं असं असेल. म्हणलं ठीक आहे द्या, काय अडचण नाही. म्हणलं सापडत असेल तर आपल्याला काहीच हरकत नाही दिलं तरी. हेच सांगितलं. मला चालता फोन अगोदर तुमच्या आंधळे पाहुण्याचा फोन आलता. ते मला म्हणले होते असं असं आहे. ठीक आहे म्हणलं. सचिन पवार का काहीतरी नाव सांगितलं बघा. तुमचं सचिन पवार नाव आहे का? मी विशाल गुजर. हा असं काहीतरी नाव सांगितलं तुम्हाला. फोन आलता का तुम्हाला? मला त्या आंधळे पाहुण्याचा फोन आलता ना. असं चालेल असं काय करणार नाही हरकत म्हणून. नाही. ऐकून घ्या. तुम्हाला पण काही तपास लागला त्या मुलीचा तर ते आंधळे तुमचे कोण पाहुणे साडू वगैरे आहेत त्यांना नक्की सांगा. 100%. आणि याच्यामध्ये आपला फुल सपोर्ट आहे ना. आणि कुठल्याही त्या मुलीला नांदायचं वगैरे नसेल, तो विषय पुढचा पुढे तुम्ही बसून मिटवून घ्या. हा ते विषय बसून मिटून घेऊ शकतो. काय ते सगळ्याला बोलून बैठक मांडून निर्णय होईल ना. ना आज इकडे उद्या तिकडे ते हे चुकीचं होतंय ना. एकदम चुकीचं होत आहे. तेच चालू आहे पहिल्यापासून. आम्ही तेच म्हणतो बसून मिटा काय पण ते काय झालंय माहिती का, आईनी घेऊन जीच गेली की तिने असं कोणालाच कळून नाही दिलं कुठं आहे काय आहे. जेव्हा माझ्यापाशी होती तेव्हा मी सगळ्याला माहित होतं, सगळं सांगितलं बी होतं. आणि काळभोरला गेला मी कॉन्टॅक्ट करून दिला होता. असं बी नाही की करून नाही दिला. तिथून पुढे मग जीच कॉन्टॅक्ट बंद झाला की बंदच झाला. बरं पण आता कसं नाव तुमचं मध्यस्थी येतंय ना की बाबा या माणसाकडे गेलती, असा विषय आहे ना. नाही ना, नाव ऐका सर, नावाचा संबंधच नाही. कारण की आपण स्पष्ट सगळ्याला सांगितलेलं आहे त्या टायमाला होती तेव्हाच. त्या पाहुण्याला म्हणलं ऐका ना ते आंधळे पाहुणे आहेत का, त्यांना म्हणलं हिचे आई वडील पाठीत असलं डायरेक्ट मायापाशी यायचं हिला घेऊन जायचं म्हणलं. असं नाही की मी ठुतोय म्हणून, असं नाही म्हणलं. मी फक्त 4 दिवसाच्या मी कार होऊन राहण्यापेक्षा इथं आणलेलं आहे म्हणलं. तिचा आई आणि वडील जर म्हणतात ना तुम्हाला घेऊन जा, डायरेक्ट घेऊन जा म्हणलं इथून येऊन. त्याला सगळं त्यांच्या पाहुण्याला सगळं टोटलला माहिती मायापाशी होती म्हणून. असं आपण लपवून ठेवली नव्हती, काय नव्हतं. चालेल काय हरकत नाही. पण तुम्ही पण प्रयत्न करा. हो चालेल. हो. हॅलो. हा बोला ना दादा. बोललो त्यांच्यासोबत. हा तर ते कालबुर्ग माहित आहे का तुम्हाला? का दादा? कालबुर्ग नाही हो दादा. पुण्यामध्ये. हा कालबुर्ग हे गाव कुठे आहे ना पुण्यामध्ये? काय बोललो नाही. काय बोललो नाही. मला कालबुर्ग असं बोललाय तो. नाही का बोललो नाही. लोणी. काबरलोणी का? का बोललो नाही. ते नागरगोजी म्हणून नागरगोजी. अच्छा. तर ते तुमच्या साडूंचा विषय असा आहे, ते बोलतात माझ्याकडे होते हे सर्वांना माहिती आहे, बरोबर? हो बरोबर. आम्हाला माहिती तर होतं. तिथून त्या साडूंकडून घेऊन ते तुमचं कोण पाहुणं होतं ना त्यांच्याकडे गेले. आमचे नाही त्यांचे ते नागरगोजी. तर ऐकून घ्या. तिथून तिला घेऊन त्याची आई आणि कोण भाऊ कोणतरी होता सोबत. तिघ जण बरोबर. ते 3 जण गेलेत. तर त्यांना पण काही माहिती नाही. पण ज्या माणसाच्या घरून गेलेत ना तुम्ही, त्यांच्या घरी जा. त्यांना सर्व माहिती आहे ते कुठे गेलेत, काय गेलेत. आणि हे जे साडू आहेत ना, साडू पण तपास काढण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना पण तो व्यक्ती सांगत नाही. कॉन्टॅक्टच होत नाही. मला पण सांगितलं नाही दादा. असं मग तुम्ही पोलीस मिसिंग कंप्लीट केले ना पोलीस? नाही केली नाही मिसिंग. माझ्या बायको 18 नाही, मग मिसिंग केस करता येणार असा विषय ना. माझ्या बायको 18 नाही ना अजून. अच्छा. कंप्लीट केली नाही का आणखी तुम्ही? नाही ना, त्याच्यामुळे तुम्हाला कॉल केला. तिथं 18 कंप्लीट नाही असं. तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीतरी ऍड्रेस काढवा असं म्हणणं आहे मला. असं आता आपल्याकडं दादा मिसेसचा ना आहे ना, फोटो आहे ना माझ्याकडे. मग व्हॉट्सअप करून
ऐका ना दादा, ते हडपसर आहे का हडपसर, हा ते नागोजीचा कोण नाते एक मुलगा होता आणि तिथे हडपसरचा त्यांचं काय ते चालू होतं कॉन्टॅक्ट लग्नाचा विषय. ते 100% हडपसरचा कॉन्टॅक्ट निघत आहे. हडपसरला आहे का बघा कोणी हडपसरचा कॉन्टॅक्ट निघत आहे असा विषय. गरजे म्हणून गरजे तिथं त्या मुलाचं नाव पण काय ते नाव आहे गरजे म्हणून. त्या मुलाचा फोटो पण माझ्याकडे, त्या मुलाचा समोरच्या मुलाचा. तुम्ही तिथलं तुम्ही एक तिथलं काम करा, मी पण जरा कामामध्ये आहे. त्या मुलीचा फोटो, नाव, गाव, तुमचं नंबर आणि ते सर्व नाव काय दादा? विशाल गुजर. चालेल चालेल. ओके.